करायला हवं. तुम्ही करताय काय? बरं साध्या शेती आम्ही याच्या एखाद्या बदल्यात 10 झाडं लावू, 18,000 झाडं. म्हटलं मग 18,000 इथली 1800 तोडून तुम्ही 18,000 लावणार आणि 1800च्या इथं काय करणार? ते म्हणजे साधूग्राम करणार. म्हटलं मग तिथं साधूग्राम करा आणि शिवाय 16,000 झाडं लावून द्या. मला फायदा आहे त्याच्यात. शिवाय 16,000 झाडं लावून द्या. सगळा जो अट्टहास आहे, सगळा अट्टहास पुन्हा हाच येतोय. आणि नंतर जेव्हा ते सगळे प्लॅन आले, परवा मला तिथला टीपी मिळाला, हा अख्खा झोन बदलला. असं त्या बिल्डरने सांगितलं, झोन बदलून टाकला. आता याच्यातली आणखी वेगळी गोष्ट की ते झोन बदलणं, हा जो सगळा निर्णय आहे हा नगर विकास मंत्रालय घेतो. इथं नगर विकास मंत्रालयाचा एकही निर्णय नाही आहे. हे सगळे कुंभमेळा मंत्री नावाचं एक असंवैधानिक पद जे आहे ते तो माणूस घेतोय. हे सगळे निर्णय ज्या पदाला कुठलीही संवैधानिक मान्यता नाही असा मनुष्य ते हे निर्णय घेतोय की हा झोन बदलून टाकायचा. पण नगर विकास मंत्रालयात तुम्ही विचारत पण नाहीये कारण काय करायचं याच्याबद्दल. कुठलीही गोष्ट नाही आहे. कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था, मग आम्ही म्हटलं वसाहत आहे ती पूर्ण रिकामी पडलेली आहे, त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करा. त्याला लागून मोठा रस्ता आहे, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन सोपं होईल, त्याच्याबद्दल ते काही बोलायला तयार नाही. कारण आणि आता असं झालेलं आहे की पहिल्यांदा त्यांना असं वाटलं होतं की हे काय सुनावणी घेत नाही, आपण प्रकार करू आणि हे गप्प होतो. पण ज्यावेळेला सामान्य नागरिकांनी याला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि अक्षरशः कल्चर टू ॲग्रिकल्चर सर्व क्षेत्रांमधून याला ज्यावेळेला समर्थन मिळायला लागलं त्यावेळेला ती पिछेहाट होऊ नये सरकारची. आणि तो हर्क्युलियन इगो जो आहे तो इगो इतका हर्क्युलियन झालेला आहे आणि त्याच्यामुळे तर हा उन्मत्तपणा आहे. मग बराच प्रकार केला त्यांनी. हिंदूद्रोही आहे, मी झाडं तोडू नका म्हणतोय, याच्यात हिंदूद्रोही काय? हिंदू धर्म सांगतो का झाडं तोडा म्हणून? कसं असेल तर गोष्ट वेगळी आहे. की अर्बन नक्सल ही एक नवीन टर्म आलेली. अर्बन नक्सल ठरवणार कोण? तुम्ही कोणाला काही वाटेल ती लेबल लावून देणार. पण त्यांचा जो गैरसमज आहे की असं काहीतरी बोलल्याने हा मनुष्य डिमॉरलाइज होईल, हा काहीतरी निराश होईल, असं काय होणार नाही. तसा माझा स्वभाव नाही, जन्मता झालेला नाही.